अवकाशात झेप घेतली। भारताच्या शुभांशु शुक्लांनी अमेरिकन कंपनी एक्सियम स्पेसच्या एक्सियम 4 मिशन अंतर्गत अवकाशात झेप घेतली। 1984 नंतर अवकाशात झेपावणारे शुभांशु हे राकेश शर्मा यांच्यानंतर भारताचे दुसरे अंतराळवीर ठरले। तर त्याही पुढे जाऊन बुधवारी शुभांशु शुक्ला यांनी आणखी एक इतिहास ते रचणार आहेत। पाहुयात या खास मिशनचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट। 5, 4, 3, 2, 1, ignition and liftoff. 25 जून 2025 हा दिवस भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रात सोनेरी अक्षरात नोंदवला जाईल। याचं कारण तब्बल 41 वर्षांनी एका भारतीय अंतराळवीरानं आकाशात घेतलेली झेप। शुभांशु शुक्ला भारतीय हवाई दलाचे पायलट असलेले शुभांशु शुक्ला अमेरिकेच्या एक्सियम 4 मोहिमेअंतर्गत अंतराळ स्थानकाकडे झेपावले। भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्यानंतर तब्बल 41 वर्षांनी एका भारतीय अंतराळवीरानं अवकाशात झेप घेतली। तर अंतराळ स्थानकात पोहोचणारे शुभांशु शुक्ला हे पहिलेच अंतराळवीर ठरणार आहेत। ही ऐतिहासिक कामगिरी करणारे अंतराळवीर शुभांशु शुक्ला कोण आहेत यावरही एक नजर टाकूया। शुभांशु शुक्ला हे भारतीय हवाई दलातले एक अनुभवी पायलट आहे। त्यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1985 साली उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये झाला। एनडीए मधून शिक्षण घेत 2006 मध्ये ते हवाई दलात भरती झाले। लढाऊ विमान उडवण्याचा त्यांचा मोठा अनुभव आहे। 2019 मध्ये गगनयान मोहिमेसाठी अंतराळवीर म्हणून शुभांशु शुक्ला यांची निवड झाली होती। 2019 ते 2021 या काळात त्यांनी रशियात अंतराळवीराचं प्रशिक्षण घेतलं। 2022 मध्ये बंगळुरूतील अंतराळ प्रशिक्षण केंद्रात त्यांनी प्रशिक्षण सुरू ठेवलं। 2025 मध्ये स्पेसएक्स मध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतलं। त्यानंतर एक्सियम 4 मोहिमेसाठी पायलट म्हणून त्यांची निवड झाली। आता ही एक्सियम 4 मोहीम नेमकी काय ते पहा। एक्सियम स्पेस या खासगी कंपनीची ही चौथी मानवरहित मोहीम आहे। या 4 अंतराळवीरांचा या मोहिमेत सहभाग आहे। भारताचे शुभांशु शुक्ला, पोलंडचे स्लावोस उझनान्स्की, हंगेरीचे टिबोर कापो आणि अमेरिकेच्या अनुभवी कमांडर पेगी व्हिटसन यांचा या मोहिमेत समावेश आहे। हे 4 अंतराळवीर अंतराळ स्थानकात 14 दिवस वास्तव्य करणार आहेत। खासगी अंतराळ प्रवासाला प्रोत्साहन देणं, शून्य गुरुत्वाकर्षणात वेगवेगळे प्रयोग करणं, भविष्यात व्यावसायिक अंतराळ स्थानक उभारण्याच्या दृष्टीनं चाचपणी करणं ही या मोहिमेची उद्दिष्ट आहे। या मोहिमेत शुभांशु यांचं योगदान किती महत्त्वाचं आहे तेही ऐका। शुभांशु शुक्लांना इथे सिलेक्ट केलं आणि उचललं आणि निवड करून या एक्सियम मिशनसाठी त्यांना पाठवलेलं आहे। तर ही अतिशय महत्त्वाची आहे त्यांच्या आईवडिलांसाठी। लखनौ मधले सगळे लोक आता त्यांच्या शाळेतले मोंटेसरी स्कूल मधले सगळे विद्यार्थी आणि टीचर्स सगळे बघत आहेत। आता सगळ्या देशाचं आणि जगाचं लक्ष आहे आता या आता खरं तर ह्युमन स्पेस फ्लाईट म्हणजे फुल प्रूफ किंवा एकदम अचूकपणे सगळं करायचं असतं, पण त्यावेळेला बोईंग स्टारलायनरचे खूप फॉल्ट्स आले। 1 नाही 2 नाही तर अनेक असे आले आणि 9 ते 10 दिवसांसाठी सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर गेले होते स्पेस स्टेशनला, पण त्यांना 9 महिने थांबावं लागलं। तर ही खूप अतिशय ताणलेली आणि स्ट्रेच झालेली मिशन होती। तर एक्सियम कंपनी ही एकतर सज्ज आहे आणि दे हॅव द बेस्ट इंजिनियर्स सायंटिस्ट आणि त्यामुळे होप सो की असे काही चॅलेंजेस येणार नाहीत। अंतराळात उड्डाण केल्यानंतर शुभांशु यांनी देशवासियांना एक संदेशही दिला। 10 minutes into flight. Water right. नमस्कार मेरे प्यारे देशवासियों, वाटर राइट 40 साल बाद हम वापस अंतरिक्ष में पहुंच गए हैं और कमाल की राइड थी। इस समय हम 7.5 किलोमीटर प्रति सेकंड की रफ्तार से पृथ्वी के चारों तरफ घूम रहे हैं और मेरे कंधे पे मेरे साथ मेरा तिरंगा है जो मुझे बता रहा है कि नहीं हूँ, मैं आप सबके साथ हूँ। ये मेरी इंटरनेशनल स्पेस स्टेशन तक की जर्नी की शुरुआत नहीं है, ये भारत के ह्यूमन स्पेस प्रोग्राम की शुरुआत है और मैं चाहता हूं कि आप सभी देशवासी इस यात्रा का हिस्सा बने। आपका भी सीना जैसे चौड़ा होना चाहिए, आप भी उतना ही एक्साइटमेंट दिखाइए। आइए हम सब मिलकर भारत की इस ह्यूमन स्पेस प्रोग्राम की जर्नी की शुरुआत करें। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।
दरम्यान 26 जूनला भारतीय वेळेनुसार दुपारी 4:30 वाजता 28 तासांच्या प्रवासानंतर शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात दाखल होतील आणि भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रात आणखी एक नवा इतिहास घडेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. आणि या बातम्यांसोबत स्पेशल रिपोर्ट